तिलकनगर बाल विद्या मंदिर, डोंबिवली ईस्ट, स्टँडर्ड सेकंड, सब्जेक्ट इंग्लिश बालभारती. टॉपिक वर्ड्स चेन. वर्ड्स चेन म्हणजेच शब्दसाखळी. मराठीमध्ये आपण शिकलो की नाही शब्दसाखळी कशी तयार करायची. शब्दसाखळी म्हणजे काय, तर एक सुरुवातीला जो शब्द दिलेला असतो त्याचा शेवट ज्या अक्षराने होतो तर पुढील शब्द त्या अक्षराने सुरू होणारा लिहायचा. हे आपण मराठीत पाहिलं. तशीच वर्ड चेन आता आपल्याला इंग्लिशमध्ये करायची आहे. समजा एखाद्या शब्दाचा शेवट ए अक्षराने होत असेल तर पुढे येणारा शब्द ए अक्षराने सुरू होणारा शब्द लिहायचा. चला तर आपण ही शब्दसाखळी प्रत्यक्षात तयार करून पाहूया. This is a words chain. In the first example, the first word is the. Its ending letter is E. So the next word should be starting with the letter E. So the word is ear. In the word ear, the last letter is R. So the next word should be starting from the letter R. The word rat is ending with the letter T. So the next word should be from the letter T. So the word is tag. Now the tag word is ending with the letter G. So the next word should be start from the letter G. The word form with the letter G is get. आता दुसरं उदाहरण पहा. दुसऱ्या उदाहरणात पहिला शब्द आहे मॅन, MAN, मॅन. मॅन या शब्दाचा शेवट एन या अक्षराने झालेला आहे. म्हणून पुढील येणारा शब्द असा लिहायचा की ज्या शब्दाची सुरुवात एन अक्षराने होते. तर एन अक्षराने सुरू होणारा शब्द इथे लिहिलेला आहे नेट. आता नेट या शब्दाचा शेवट झालेला आहे टी अक्षराने, म्हणजेच पुढील येणारा शब्द टी अक्षराने सुरू होणारा असेल तर तो लिहिलेला आहे टॉय. टॉय या शब्दाचा शेवट झालेला आहे वाय अक्षराने, म्हणून पुढील येणारा शब्द वाय अक्षराने सुरू होणारा असणार. मग वाय अक्षराने सुरू होणारा शब्द बघा बरं कुठला लिहिलेला आहे, याम. आता याम या शब्दाचा शेवट एम अक्षराने झालेला आहे, म्हणून पुढील येणारा शब्द एम अक्षराने सुरू होणारा शब्द लिहायचा, तर तो आहे मॅट. अशा प्रकारे ही वर्ड चेन म्हणजेच शब्दसाखळी आपल्याला तयार करायची आहे. जशी आपण मराठीत केली तशीच अगदी तशीच इंग्लिशमध्ये वर्ड चेन आपल्याला तयार करायची आहे. आता तिसरं उदाहरण पाहूया. पुढील आधीची 2 उदाहरणं मी तुम्हाला समजावून दिलेली आहेत. आता ही पुढील उदाहरणे मी फक्त वाचून दाखवत आहे. JAM जॅम, MAP मॅप, POT पॉट, TOY टॉय, YAK याक. तर चौथं उदाहरण PAD पॅड, DOG डॉग, GET गेट, TAP टॅप, PEN पेन. अशा प्रकारे या वर्ड चेनमध्ये म्हणजे शब्दसाखळीमध्ये आधीच्या शब्दाचा शेवट ज्या अक्षराने झालेला आहे पुढील शब्दाची सुरुवात त्या शेवटच्या अक्षराने सुरू होते. अशा प्रकारे ही वर्ड चेन पूर्ण करायची आहे. होमवर्क. आता आपण जी उदाहरणे पाहिली की नाही वर्ड चेन कशी तयार करायची, कशी असते हे पाहिलं. अशीच वर्ड चेन तुम्ही पुढील दिलेल्या शब्दांपासून तयार करायची आहे. पुढे 4 शब्द दिलेले आहेत. प्रत्येक शब्दाच्या पुढे 4-4 शब्द लिहायचे आहेत. आता पहिला शब्द आहे पॉट. पॉट या शब्दाचा शेवट कुठल्या अक्षराने होतोय, टी अक्षराने. मग तुम्हाला टी अक्षराने सुरू होणारा कुठलाही शब्द लिहायचा. आता टी अक्षराने सुरू होणारा शब्द लिहिला तर त्या शब्दाचा शेवट कुठल्या अक्षराने झालेला आहे, शेवट ज्या अक्षराने झालेला आहे त्या अक्षराने होणारा शब्द पुढे लिहायचा आहे. अशा प्रकारे ही चेन तुम्हाला पूर्ण करायची आहे. असेच हे 4ही शब्द
चारही शब्दांची शब्दसाखळी म्हणजेच वर्ड चेन पूर्ण करून तुम्हाला तुमच्या वहीत लिहायची आहे. थँक यू.